नमस्कार मंडळी. कधी शांतपणे बसून विचार केलाय की आपल्याच आयुष्याचा रिमोट कंट्रोल आपल्या हातातून नेमका कधी निसटतो? आपण रोज सकाळी उठतो, त्याच धावपळीत सामील होतो, रात्रंदिवस कष्ट करतो, स्वतःला हाडाचं काड करून झिजवतो. पण तरीही यशाचं जे शिखर आपल्याला गाठायचं असतं ते प्रत्येक वेळी धुसर का होत जातं? प्रगतीचे पाऊल खंबीरपणे पुढे पडण्याऐवजी आपण एकाच जागी एखाद्या बैलासारखे गोल गोल का फिरत राहतो? अनेकदा आपल्याला वाटतं की नशिबाची साथ नाही किंवा परिस्थिती आडवी येते. पण मित्रांनो, सत्य यापेक्षा खूप वेगळं आणि भयंकर आहे. आपल्या आयुष्याच्या अधोगतीला कारणीभूत आहे एक अशी वाळवी जी बाहेरून दिसत नाही, पण आतून मात्र सगळं काही पोखरून काढते. ही वाळवी लाकडाला लागत नाही, तर ती तुमच्या भविष्याला, तुमच्या स्वप्नांना आणि तुमच्या अस्तित्वाच्या मुळाला लागली आहे. आज मी अशा 51 सवयीबद्दल बोलणार आहे, ज्या तुमच्या आयुष्याची माती करतायत. हो, ऐकायला हे शब्द थोडे जड आणि कडू वाटते, पण हेच ते वास्तव आहे जे आपण मान्य करायला घाबरतो. या 51 पैकी काही सवयी तर इतक्या छुप्या आणि भयंकर आहेत की त्या वाईट सवयी आहेत हेच आजवर आपल्याला कोणी सांगितलं नाही. त्या आपल्या जगण्याचा भाग बनल्या आहेत, अगदी श्वासासारख्या. कदाचित तुम्हाला वाटेल की काय फरक पडतो एका छोट्या सवयीने, पण लक्षात ठेवा, थेंबे थेंबे तळे साचते. तसेच या छोट्या छोट्या सवयी तुमच्या आयुष्याचा महासागर एक तर अमृत बनवू शकतात किंवा विष. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही, तर हा तुमच्या समोर धरलेला एक स्वच्छ आरसा आहे. आरशासमोर उभं राहिलं आपल्याला आपल्या चेहऱ्यावरचे डाग दिसतात, पण मनावरच्या आणि सवयीवरच्या जखमा पाहण्यासाठी धिटाई लागते. आज स्वतःचं खरं रूप पाहण्याची हिंमत तुमच्यात आहे का? जर आज तुम्ही हा प्रवास, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहिला, तर मी खात्री देते की उद्याचा सूर्य तुमच्यासाठी केवळ एक नवीन दिवस नसेल, तर तो एका नवीन, उज्ज्वल आणि शिस्तबद्ध आयुष्याची सुरुवात असेल. चला तर मग आपल्या प्रगतीत अडथळा निर्माण करणाऱ्या या सवयी नेमक्या कोणत्या आहेत हे आपण सविस्तर पाहूया. या संपूर्ण प्रवासाची आणि बदलाची सुरुवात होते ती आपल्या मानसिक गुलामापासून. जेव्हा आपण नेहमी कोणाच्या तरी धाकात राहतो, तेव्हा आपण स्वतःचा विचार करण्याची क्षमता गमावतो. लोकांच्या सांगण्यावर वागणे ही गुलामीची पहिली लक्षण आहेत. याच गुलामीतून जन्मत येते सततची चिंता आणि काळजी. उद्या काय होईल आणि लोक काय म्हणतील या काळजीत आपण आपला आजचा सुंदर दिवस विषारी करून टाकतो. ही सवय तुम्हाला भविष्याच्या भीतीखाली जगण्यास भाग पाडते, आणि जेव्हा ही भीती असह्य होते तेव्हा माणूस व्यसनाच्या आहारी जातो. ही चिंता जेव्हा डोक्याच्या वर जाते तेव्हा माणूस तात्पुरत्या आरामासाठी व्यसन करतो. मग ते व्यसन सिगारेटचं असो वा दारूचं, ते शरीरासोबत तुमची आर्थिक परिस्थिती धुळीला मिळवतं. आणि जेव्हा तुमचं शरीर साथ देत नाही, तेव्हा तुम्ही मनामध्ये न्यूगंड बाळगू लागता. जेव्हा शरीर आणि मन दोन्ही कमकुवत होतात, तेव्हा मनात न्यूगंड निर्माण होतो. मी काहीच करू शकत नाही ही भावना तुमच्या आत्मविश्वासाचा बळी घेते, आणि या न्यूबंधामुळे तुम्ही स्वतःला कमी लेखू लागता. ही सवय तुम्हाला इतकी हतबल करते की तुम्ही तुमच्या क्षमतावर संशय घेऊ लागता. स्वतःला इतरांपेक्षा दुय्यम समजल्यामुळे तुम्ही प्रगतीचे मार्ग स्वतःच बंद करता, आणि मग वेळ घालवण्यासाठी तुम्ही आळसात वेळ घालवता. प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याऐवजी आळसात वेळ घालवणे हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आळस हा असा शत्रू आहे जो तुमच्या बुद्धीला गंज चढवतो, आणि जेव्हा बुद्धी काम करायची थांबते तेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टी म्हणजेच घरातील खाजगी गोष्टी बाहेर सांगता. अशा रिकाम्या आणि आळशी डोक्यात कुविद्याचे विचार येतात, आणि आपण घरातील गोष्टी बाहेर सांगतो. घराची अब्रू चव्हाट्यावर मांडल्यामुळे लोक तुमचा गैरफायदा घेतात, कारण आपण कोणावरही अंधविश्वास ठेवण्याची चूक करतो. समाजात वावरताना कोणावरही अंधविश्वास ठेवणे धोक्याचे लक्षण आहे. समोरच्याची पारख न करता त्याच्या शब्दावर विश्वास ठेवल्याने फसवणुकीची शक्यता वाढते, आणि याच आंधळ्या विश्वासामुळे आपण कोणालाही जामीन राहतो. याच आंधळ्या विश्वासापोटी आपण कोणालाही जामीन राहतो किंवा फसवा व्यवहारात अडकतो. याची किंमत पुढे कोर्ट कचेरीच्या पायऱ्या चढून मोजावी लागते, आणि मग वैतागून आपण सतत तक्रार करणे आणि रडगाणे सुरू करतो. एकदा का अडचणीत आलो की आपण परिस्थितीला दोष देऊ लागतो. माझ्यासोबतच असं का होतं हा प्रश्न विचारत बसल्याने तुमची प्रगती तिथेच थांबते, आणि आपण इतके नकारात्मक होतो की आपल्याला स्वार्थी लोकांचे हेतू ओळखता येत नाहीत. आपण नकारात्मक झालो की आपल्याला समोरच्याचे सुप्त हेतू ओळखता येत नाहीत. स्वार्थी लोक आपल्या परत्या काळाचा फायदा घेऊन आपल्याला आर्थिक संकटात ढकलतात. विशेषत हे तेव्हा घडतात जेव्हा आपण तारुण्यात बेचूड वर्तन करतो. आपल्या आयुष्यातील सुवर्णकाळ म्हणजे तारुण्यात आपण अत्यंत बेजबाबदारपणे वागतो.
तारुण्य ही कायम राहणारी गोष्ट नाही हे विसरून आपण फक्त चैनीमध्ये वेळ घालवतो आणि आपल्यात असलेल्या कौशल्याचा वापर करत नाही. निसर्गाने दिलेल्या कौशल्याचा वापर न करता ते वाया घालवणे ही मोठी गोड चूक असते. स्वतःच्या टॅलेंटला महत्त्व न दिल्यास तुम्ही गर्दीत हरवून जाता आणि भविष्याचा विचार सोडून जुन्या दुःखाचा शोक करत बसता. आपण भविष्यासाठी स्वतःला घडवण्याऐवजी गेलेल्या व्यक्तीचा किंवा जुन्या दुःखाचा शोक करत बसतो. जे मागे सुटले ते परत येणार नाही हे माहीत असूनही आपण त्यातच अडकून राहतो आणि मग नकळतपणे मूर्ख लोकांच्या नादी लागतो. ज्याच्या आयुष्याला कोणतीही दिशा नाही अशा लोकांच्या संगतीत राहिल्यामुळे आपलाही रस्ता चुकतो. चुकीच्या माणसांचा सल्ला घेणं हे विनाशाचं पहिलं पाऊल असतं, ज्यामुळे आपण छोट्या गोष्टीवरून वाद घालवतो. मूर्ख संगतीमुळे क्षुल्लक कारणावरून मोठे वाद होतात. या वादात तुमची शक्ती आणि वेळ दोन्ही खर्च होते आणि मानसिक शांतता भंग पावते. ज्यातून निर्माण होते ते रागात घेतलेले चुकीचे निर्णय. रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय आयुष्याची राख रांगोळी करू शकतो. डोकं शांत असताना जे निर्णय घेता येतात तेच तुम्हाला यशाकडे घेऊन जातात. अन्यथा तुम्ही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू लागता. मग ते फाजील प्रेम असो, सततचं बोलणं असो किंवा अवाजवी खाण असो. अति सर्वत्र वर्जयेत या नियमाप्रमाणे अतिरेक निर्मूळ विनाशाकडे नेतो आणि यामुळे तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये अडकून पडता. आपण आपल्या सुरक्षित कोशात इतके अडकतो की बाहेरचं जग पाहायला घाबरतो. कम्फर्ट झोनमध्ये राहिल्याने तुमची वाढ आणि विकास पूर्णपणे थांबतो, कारण तुमच्यात जोखीम घेण्याची तयारी नसते. नवीन काहीतरी शिकण्याची आणि आयुष्यात रिस्क घेण्याची ताकद संपणे म्हणजे स्वतःला एका जागी खिळवून ठेवणे होय. आणि आजच्या काळात जोखीम न घेण्याचं मोठं कारण म्हणजे स्वतःला अपडेट न ठेवणे. जग वेगाने बदलते, पण आपण स्वतःला नवनवीन तंत्रज्ञान आणि ज्ञानाने अपडेट ठेवत नाहीत. काळासोबत न बदलल्यामुळे आपण स्पर्धेत मागे पडतो, कारण आपण सोशल मीडियाचा अतिवापर करतो. आभासी जगात आपण तासनतास वाया घालवतो. इतरांची फिल्टर केलेले फोटो पाहून आपल्याला आपल्या साध्या आणि सुंदर आयुष्याचा तिरस्कार वाटू लागतो आणि प्रदर्शनाच्या नादात आपण स्वतःच्या पगाराचा आकडा सर्वांना सांगतो. दिखाव्याच्या नादात पगाराचा आकडा सांगणे ही मोठी चूक आहे. यामुळे लोक तुमची किंमत केवळ पैशावरून ठरवू लागतात आणि अशातच अहंकारी बनून आपण स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देतो. थोडं यश मिळाले की अहंकार डोक्यात शिरतो. मीच श्रेष्ठ ही भावना माणसाला आंधळ करते आणि इतरांचे सन्मान कमी करते, ज्यामुळे आपण जोडीदार किंवा मित्र निवडताना घाई करतो. केवळ वरवरची जगमगाट पाहून आयुष्यभरासाठी निर्णय घेणे चुकीचे आहे. घाईत घेतलेला हा निर्णय पुढे जाऊन आयुष्यभर पश्चातापाचे कारण ठरतो, कारण मग आपल्याला भावना दाबून ठेवण्याची सवय लागते. आपल्या मनातील भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून न देणे तुम्हाला मानसिक रुग्ण बनवू शकते. भावनांचा मिश्रण झालेले स्वभावात चिडचिडेपणा वाढतो आणि तिथून आपली आर्थिक साक्षरता कमी पडते. किती पैसे कमवले तरी ते कुठे गुंतवायचे आणि कसे वाचवायचे हे माहीत नसणे हा गुन्हा आहे. पैशाचे योग्य नियोजन नसेल तर तुम्ही कायम आर्थिक संकटात राहाल, कारण तुम्ही माणुसकी सोडून केवळ पैशामागे धावता. पैशाच्या हालासापोटी माणुसकी विसरणे ही आत्मेयाला बाधणारी सवय आहे. हे सर्व तेव्हा सुरू होतं जेव्हा आपण वाईट संगतीमध्ये राहतो. वाईट संगत तुमच्या चरित्रावर कायमचा टाक लावू शकते. तुम्ही कितीही चांगले असलात तरी आजूबाजूच्या लोकांचा प्रभाव पाडल्याशिवाय राहत नाही आणि आपण चांगल्या गोष्टींची किंमत करत नाही. आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टीची किंमत आपण वेळ गेल्यावर करतो. कृतज्ञता नसणे हे आनंदाला कमी करतं आणि मग आपण किरकोळ वादातून नाते तोडण्याची घाई करतो. इगोमुळे आपण कोणासमोर झुकत नाही आणि थोड्याशा तणावामुळे वर्षानुवर्षाची नाती तोडतो, कारण आपण आपला अहंकार बाळगतो. मीपणामुळे आपण इतरांच्या चांगल्या गोष्टी स्वीकारत नाही. अहंकार तुमच्या प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा असून तो तुम्हाला लोकांच्या नजरेतून उतरवतो, इतके की तुम्ही चक्क आई वडिलांसमोर यशाचा रुबाब दाखवता. ज्यांनी शून्यातून तुम्हाला घडवलं त्यांच्यासमोर गर्व दाखवणे ही सर्वात मोठी कृतज्ञता आहे. त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही यश टिकत नाही आणि अशा विस्कळीत मनामुळे माणूस शांत झोप घेत नाही. दिवसभर कामाच्या रगड्यात थकलो तरी शांत झोप घेण्याऐवजी आपण नको त्या विचारांच्या जंजाळात अडकून राहतो. यामुळे आरोग्य बिघडतं आणि ताण वाढल्यामुळे आपण आपल्या काम वासनावर नियंत्रण गमावतो. माणसाचं विकृत वासना त्याला चुकीच्या मार्गाला लावतात. यावर नियंत्रण नसेल तर प्रतिष्ठा धोक्यात येते. तसंच जेव्हा आपला क्रोध अनावर होतो, राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, जो सारासर विचार करण्याची शक्ती संपवतो.
क्रोधाच्या आहारी गेलेला माणूस स्वतःचाच नाश करतो, कारण मनात सतत लोभ बाळगला जातो. जितकं मिळालंय त्यापेक्षा अधिक मिळवण्याची हव्यास तुम्हाला चुकीच्या कामाकडे वळवते. लोभामुळे शांती आणि समाधान हरवते आणि आपण मोहमायेमध्ये अडकतो. भौतिक गोष्टीच्या मोहात अडकून माणूस आयुष्याचं खरं ध्येय विसरतो. नश्वर गोष्टीच्या मागे धावल्यामुळे दुःख वाटायला येतं आणि त्यातूनच आपण विनाकारण गर्व करू लागतो. आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा किंवा सौंदर्याचा गर्व करणे ही अधोगतीची लक्षणं आहेत. गर्व केल्यामुळे तुमची शिकण्याची वृत्ती संपते आणि तुम्ही इतरांचा मत्सर करू लागता. दुसऱ्याचे यश पाहून जळणे ही सवय तुम्हाला आतून पोखरते. मत्सर केल्यामुळे तुमचं लक्ष स्वतःच्या प्रगतीऐवजी दुसऱ्याच्या नाशाकडे जास्त असतं आणि मग तुम्ही वायफळ खर्च करण्याची सवय लावून घेता. केवळ समाजाला दाखवण्यासाठी कर्ज काढून वस्तू खरेदी करणे तुम्हाला आर्थिक खाईत लोटते. गरजेपेक्षा दिखाव्यावर खर्च करणे म्हणजे विनाशाला आमंत्रण होय, जे कधी कधी तुम्हाला विवाहबाह्य संबंधाच्या जाळ्यात ओढते. क्षणिक सुखासाठी स्वतःचा संसार आणि विश्वास उद्ध्वस्त करणे ही आत्मघातकी सवय आहे. यामुळे तुमचं भविष्य उद्ध्वस्त होतं आणि मग तुम्ही इतके हतबल होता की उधार दिलेले पैसे मागायला लाजता. तुमचे हक्काचे पैसे परत मागताना संकोच बाळगणे ही तुमची कमजोरी आहे. यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होतं आणि काही जण या नैराश्यातून पॉर्न व्हिडिओ पाहण्याचा आहारी जातात. आजच्या पिढीला लागलेली ही सवय तुमची नैसर्गिक विचारशक्ती विकृत करते. यामुळे मानसिक आरोग्य बिघडतं आणि यामुळेच तुम्ही कामात टाळाटाळ करण्याची वृत्ती जोपासता. आजचं काम उद्यावर टाकण्याची सवय तुमची प्रगती कित्येक वर्षे मागे नेते. यामुळे कामाचा ढीग साचतो आणि मग थकवामुळे तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहता. उशिरापर्यंत मोबाईलमध्ये मान खुपसून बसलेले डोळ्यासोबतच मेंदूवरही ताण येतो. यामुळे तुमची ऊर्जा कमी होते आणि म्हणून तुम्ही सकाळी उशिरा उठण्याची सवय लावता. दिवसाची सुरुवात उशिरा केल्यामुळे तुम्ही नियोजनात मागे पडता. जे लोक सूर्योदयानंतर उठतात ते नेहमी मागे राहतात, कारण त्यांना वाचण्याची सवय नसते. नवीन विचार आणि ज्ञान न मिळाल्यामुळे तुमचे विचार संकुचित आणि सडलेले राहतात. वाचन न करणारा माणूस प्रगती करू शकत नाही, कारण तो शारीरिक दृष्ट्याही व्यायामाकडे दुर्लक्ष करतो. शरीराकडे यंत्रासारखं बघून त्याला व्यायाम न देणं ही मोठी चूक आहे. व्यायामाअभावी शरीर लवकर थकते आणि आजारपण ओढवते, ज्यामुळे तुम्ही मानसिक संतुलन गमावून स्वतःशी इतरांशी तुलना करता. स्वतःची तुलना दुसऱ्याशी करणे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा अपमान करणे होय. प्रत्येकाचा प्रवास आणि वेळ वेगळी असते आणि जो हे विसरतो तो शेवटी ध्येयहीन आयुष्य जगतो. आयुष्यात कोणतंही निश्चित ध्येय नसेल तर तुम्ही फक्त आयुष्य ढकलत असता. ध्येयाशिवाय जगणं म्हणजे दिशा नसलेल्या नौकेसारखं आहे. या 51 सवयीपैकी कदाचित तुमच्यात 5 असतील, 10 असतील किंवा त्यापेक्षा जास्त. पण घाबरून जाण्याचं कारण नाही. सर्वात मोठा विजय हा स्वतःच्या सवयीवर मिळवलेला विजय असतो. हा व्हिडिओ संपल्यावर शांत बसा आणि विचार करा की यातली कोणती सवय तुमच्या प्रगतीचा अडथळा बनली आहे. बदल एका रात्रीत होणार नाही, पण आजचा तुमचा एक छोटासा निर्णय तुमचं उद्याचे पूर्ण आयुष्य बदलू शकतो. तुमच्यातील वाईट सवयींना आजच गाडून टाका आणि एका नवीन, उज्ज्वल आणि शिस्तबद्ध आयुष्याची मुहूर्त बेड रोवा. लक्षात ठेवा, तुमचं भविष्य हे तुमच्या हातातील रेषांवर नाही तर तुमच्या दैनंदिन सवयीवर अवलंबून असतं. उठा, जागे व्हा आणि स्वतःला सिद्ध करा. जर तुम्हाला हा बदल घडवायचा असेल तर या सवयींना आजच निरोप द्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.